मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती घेऊन या स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक पराक्रमी मावळे होते. त्यात पराक्रमी एक मावळा म्हणजेच वाघोजी तुपे. वाघोजी तुपे हे एक पराक्रमी मावळा असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ समजले जायचे. तर नेमके कोण होते हे वाघोजी तुपे? यांचा अनेक दिवस अंधारात राहिलेला इतिहास खऱ्या अर्थानं आज आपण उजेडात आणूया. खरं तर पेनच्या लढाईत वाघोजी तुपे यांनी मुळाचे छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य केले होते. नेमके कोण होते हे वाघोजी तुपे हे सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक अपरिचित मावळा म्हणजेच सहस्र पताती सरकार वाघोजी तुपे. मंडळी, झालं असं की कारीचे वतनदार कान्होजी जेथे यांच्याकडे नोकरीला असलेले ते म्हणजेच पिलाजी तुपे आणि रामजी तुपे यांनी जेधे वतनाच्या भावकीच्या युद्धात म्हणजेच खासारखिंडीच्या लढाईत एक अतुलनीय पराक्रम गाजवला. यापुढे तुप्यांची पिढी राखली ते म्हणजेच वाघोजी तुपे यांनी. खरं तर पिलाजी तुपे आणि रामजी तुपे यांनी खासारखिंडीच्या लढाईत अतुलनीय कामगिरी केलीच होती. त्याचबरोबर कान्होजी जेथे यांच्यासोबत यांच्या वतनात नोकरीला असलेले ते म्हणजेच पिलाजी आणि रामजी तुपे यांचा पुढे वारसा या वाघोजी तुपे यांनीच चालवला. म्हणजेच यापुढे तुप्यांची पिढी ही वाघोजी तुपे यांनीच चालवली. वाघोजी तुपे हे पराक्रमी मावळा होतेच. शहापूरच्या माऊली किल्ल्यावर आदिलशहा आणि शहाजी राजे यांच्यामध्ये जो काही तह झाला, या तहाच्या वेळी शहाजी राजे हे कर्नाटकाला गेले असताना आपल्या जिवलग माणसांसोबत शहाजी राजांसोबत हे वाघोजी तुपे सुद्धा होते. आणि शहाजी राजा यांच्या आज्ञानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना मदतीला धावणारे मावळे ते म्हणजेच वाघोजी तुपेच होते. प्रतापगडाच्या युद्धात अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघोजी तुपे यांचा पराक्रम पाहून आपल्या पदरी वाघोजी तुपे यांना ठेवून घेतले आणि हशमांच्या हजारीचे पद वाघोजी तुपे यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केले. ज्यावेळी वाघोजी तुपे स्वराज्य सेवेत दाखल झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1000 पायदळाची सरदारकी वाघोजी तुपे यांना बहाल केली. खरं तर वाघोजी तुपे यांचं नाव गाजलं 1662च्या पेनच्या युद्धात. 12,000 घोडदळ आणि 700 पायदळांसह नेताजी पालकर यांनी मिऱ्या डोंगराला वेढा घातला. त्याच वेळी वाघोजी तुपे यांनी ताहेर खानला सलो की पळो करून सोडलं होतं. दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी 1662 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणजेच वाघोजी तुपे यांनी पेनच्या घडीला वेढा घातला असताना ताहेर खान हा खळबळून जागा झाला आणि ताहेर खान थेट वाघोजी तुपेंवर तलवार घेऊन समोर उभा राहिला. खान आणि वाघोजी तुपे दोन्ही वीर लढत होते. दोन्ही वीर जखमांनी बेजार झाले होते. वाघोजी तुपे यांनी योग्य क्षण बघितला आणि खानावर प्रहार केला आणि खानाला त्याच वेळी 27 फेब्रुवारी 1662 रोजी खानाला यमदानास पाठवले. यावेळी वाघोजी तुपेंवर तब्बल 27 जखमा झाल्या होत्या. अशा वीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासपात्र वाघोजी तुपे मावळा. या वाघोजी तुपेंचा अंधारातील इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय वाघोजी तुपे. धन्यवाद.